हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. समजायला खूप इझी आहे, पण जेवढं तुम्ही त्याला समजत जाणार तेवढंच तुमचं अंडरस्टँडिंग आणखी वाढेल. जेवढं अंडरस्टँडिंग वाढलं तेवढंच तुम्हाला असं जाणवेल की क्वाड्रॅटिकमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. तर आपण एकदम बेसिकपासून स्टार्ट करू की क्वाड्रॅटिक इक्वेशन आले कुठून. तर 8-9मध्ये तुम्ही एक गोष्ट शिकले असणार, त्याचं नाव होतं पॉलिनॉमियल. जर तुम्हाला आठवत असेल तर एक आहे पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल काय असते, तर कुठल्याही ग्रीक वर्ड म्हणा किंवा कुठल्याही तुम्ही सायंटिफिक सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला काही शिकायचं असेल तर त्या वर्डचं मिनिंग समजून घ्या आधी. जर तुम्हाला एकदा वर्डचं मिनिंग समजलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागेल. बघा, सगळ्यात पहिला वर्ड आहे ते पॉली. पॉली म्हणजे काय होते, एकापेक्षा जास्त. पॉली म्हणजे काय होते, एकापेक्षा जास्त. नॉमियल म्हणजे काय होणार, तर नॉमियलचा जो दुसरा अर्थ आहे, नॉमियलला आपण म्हणतो टर्म्स. तर टर्म्स कशाला म्हणायची, तर टर्म्स पण मध्ये पण एक गोष्ट आहे महत्त्वाची की टर्म्स म्हणायचं कशाला. उदाहरणार्थ समजा आता जर मी एक इक्वेशन लिहिलं, उदाहरण सांगण्यासाठी आधी, समजा मी लिहिलं 5+3. तर सगळ्याला माहिती आहे 5+3 किती होते, 8 होते. जर समजा मी 4-1 केलं किती झाले, 3 झाले. जर समजा मी असं 11+4 केलं तर किती झाले, 15 झाले. आता या सगळ्या गोष्टीमध्ये ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही तिचा आन्सर आहे. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, हे त्याचा आन्सर आहे. एक टर्म त्याचा आन्सर. मग आता ॲक्च्युली ह्या दोन टर्म्स आहेत का, नाही. दोन टर्म म्हणायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या टर्म्स स्वतःमध्ये ॲड किंवा सबट्रॅक्ट व्हायला नको, कारण की काय होते मग त्या गोष्टी कमी होतात. उदाहरणार्थ जर मी समजा 3 ॲपल प्लस 4 ऑरेंजेस केले, आता या 3 ॲपल प्लस 4 ऑरेंजमध्ये तुम्ही याला ॲड करू शकता का, बिलकुल नाही करू शकत, कारण की 3 ॲपल डिफरंट आहे, 4 ऑरेंजेस डिफरंट आहे. तर पॉलिनॉमियलमध्ये जेव्हा डिफरंट गोष्टी आपण लिहितो आणि त्याच्यामध्ये प्लस मायनसची साईन असेल, प्लस किंवा मायनसची साईन असेल, तर त्याला आपण म्हणतो टर्म. तर ही एक काय झाली तुमची, ही एक टर्म झाली. ही पण काय झाली तुमची, एक टर्म झाली. मग आता कोणी म्हणाल सर हे 3x + 4x ही टर्म आहे का, किती टर्म्स आहेत. पाहिलं असं वाटतं की 2 टर्म्स आहेत, पण तुम्ही याची ॲक्च्युअली काय करू शकता, ॲडिशन. तर हा ॲक्च्युअली मी काय लिहू शकतो याला, 7x. तर हा झाला एक सिंगल टर्म झाली. ही काय झाली, एक सिंगल टर्म झाली. ठीक आहे. तर मग हेच लॉजिक आपण यूज करणार आहे की समजा आता आपण शिकतोय पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलमध्ये काय, टर्म्स पाहिजे, एक किंवा एकापेक्षा जास्त. तर एक म्हटलं म्हणजे काय होणार, उदाहरणार्थ जर समजा मी एक एक्झाम्पल येत गेलो, जसं माझ्याकडे समजा 5x आहे किंवा 3x² लिहिला किंवा XYZ लिहिला. ते नाही आवडलं तुम्ही P×Q लिहा किंवा 7P² लिहा. आणखी काही तुम्हाला M आवडला M लिहू शकता, N आवडला N लिहू शकता. जसं 15 टाइम्स N आवडला, काही प्रॉब्लेम नाही. किंवा M² × N² केला, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती गोष्ट कॉमन कुठे आहे, की इथे एकच टर्म आहे, याच्यामध्ये ॲड सबट्रॅक्ट करायला काही नाही. इथे पण एकच टर्म आहे, ॲड सबट्रॅक्ट करायला काही नाही. सेम लॉजिक इथे पण एकच टर्म आहे, एकच टर्म आहे, एकच टर्म आहे, एक आणि एक. ज्या ठिकाणी एक टर्म असेल तर एकासाठी जो आपण वर्ड यूज करतो तो आहे मोनो. आणि किती टर्म्स आहेत, टर्मसाठी आपण शब्द यूज करतो नॉमियल. सो हा झाला मोनोनॉमियल. हा काय झाला, मोनोनॉमियल. सिमिलरली जर 2 टर्म्स मी लिहिल्या, जर समजा मी 2 टर्म्स लिहिल्या, 2 टर्म्स म्हणजे आता x + y, परत सांगतो की ॲड व्हायला नको, ॲड झालं म्हणजे ते परत एकच टर्म बनते. x + y, x² + 7 किंवा x² + y². आता एखादी p + q⁴, ते जर नाही आवडलं m³ + n³. ठीक आहे. 3xyz + 9. आता बघा ह्या प्रत्येक ठिकाणी किती आहे, इथे 2 टर्म्स आहे, इथे 2 टर्म्स आहे, इथे पण 2, प्रत्येक ठिकाणी 2 टर्म्स आहे. आणि खास गोष्ट काय, या 2 टर्मला आपण ॲड सबट्रॅक्ट करू शकत नाही. मग जिथे 2 टर्म असतात त्याला आपण काय म्हणतो, 2साठी वर्ड यूज करतो आपण बाय, टर्मसाठी काय यूज करतो, नॉमियल. तर हे काय झालं आपलं बायनॉमियल. सो मोनोनॉमियल म्हणजे काय असते, 1 टर्म. बायनॉमियल म्हणजे काय झाले, 2 टर्म्स. मोनो म्हणजे 1 टर्म आणि बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स. ठीक आहे. सिमिलरली जर तुम्ही आणखी काही एक्स्ट्रा काम करायचा विचार केला, जसं तर XYZ, x + y + z. ठीक आहे. हे नाही आवडलं तुम्ही x² - y² + z².
हे समजून आवडलं 3x xyz प्लस y प्लस 9 हे पण काय झाले. ह्या प्रत्येक ठिकाणी किती टर्म्स आहे आता तुम्ही चेक करू शकता. इथे 1 2 3 टर्म्स आहे, इथे पण 3 टर्म्स आहे, इथे पण 3 टर्म्स आहे. जेव्हा 3 असते तेव्हा आपण शब्द यूज करतो ट्राय, आणि टर्म्स आहे म्हणून काय लिहिणार आहे नॉमियल. सो बेसिकली आपण काय करतोय ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल म्हणजे काय झाले ते किती असणार आहे 3 टर्म्स. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. सो आपण शिकलो बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनोनॉमियल. आणखी तुम्ही वाढवत जा जेव्हा तुमचे टर्म्स खूप जास्त होतात. ठीक आहे, तिथे लिहितो मी when number of terms are more, नॉर्मली 2 पेक्षा जास्त असेल तर आपण पॉलिनॉमियल म्हणणं सुरू करतो. सो when terms are more than one the expression is called, बघा मी वर्ड बरोबर केअरफुल लिहितोय. द एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनॉमियल. आता इथे हे सगळे काय एक्सप्रेशन आहे. तर एक्सप्रेशन का बरं म्हटलं मी, कोणी इक्वेशन काऊन नाही म्हटलं किंवा कोणी फंक्शन काऊन नाही म्हटलं. जसं आपण शिकतो क्वाड्रिक इक्वेशन शिकतोय, पण एक्सप्रेशन वर्ड मी यूज केला, इक्वेशन यूज नाही केला. तर का बरं इक्वेशन यूज नाही केला, आता हळूहळू पण त्याच्याकडे जाऊ. आता हे झालं आपलं एक्सप्रेशन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती शिकायची आहे की डिग्री ऑफ एक्सप्रेशन काय असते. डिग्री ऑफ एक्सप्रेशन सगळ्याला माहिती आहे. तर डिग्री ऑफ एक्सप्रेशन काय असते आता आपण त्याच्याकडे जाऊया. सो डिग्री ऑफ एक्सप्रेशन शिकायसाठी आधी डेफिनेशन लिहून देतो मी. डेफिनेशन खूप सोपी आहे. इट इज द हायेस्ट पॉवर ऑफ एन एक्सप्रेशन किंवा ऑफ अ व्हेरिएबल इन एन एक्सप्रेशन असं म्हणू शकतो. ऑफ अ व्हेरिएबल इन एन एक्सप्रेशन. एवढ्यात म्हणून थांबू शकतो का, सध्यासाठी आपण एवढ्यात म्हणून पण थांबू शकतो. पण याच्यामध्ये मी आणखी एक लाईन ॲड करणार आहे की वेन. तसं वेन लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की हायेस्ट पॉवर पाहिल्याबरोबर माहीत पडते. वेन एक्सप्रेशन is written in decreasing order of power. हे थोडंसं महत्त्वाचं आहे. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पॉवर and powers are whole numbers and powers of whole numbers. निगेटिव्ह नंबर चालत नाही, इंटिजर्स चालणार नाही. पॉवर्स काय पाहिजे होल नंबर. होल नंबर सगळ्याला माहिती असेल. आणि इथे एक एक वर्ड आपण करू डिस्कस करू. सगळ्यात पहिले व्हेरिएबल काय असते. व्हेरिएबल जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल आपले लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, तिथे मी व्हेरिएबल डिस्कस केला आहे. व्हेरिएबल काय असते की, ठीक आहे, तर मराठीत लिहितो मी. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू, ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू बदलत राहते. ज्याची व्हॅल्यू बदलत राहते, नाही राहते, ज्याची व्हॅल्यू बदलत राहते त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. नावच आहे ना व्हॅरिएबल. व्हॅरी करणार, व्हॅरी करते म्हणजे बदलत राहते. तर व्हेरिएबलचा अर्थ काय झाला की अशी गोष्ट ज्याची व्हॅल्यू बदलत राहते त्याला आपण व्हेरिएबल म्हणायचं. ठीक आहे. सेकंड गोष्ट आहे पॉवर सगळ्याला माहिती आहे आणि होल नंबर पण सगळ्याला माहिती आहे. होल नंबर्स काय असतात, कुठून स्टार्ट होते 0 1 2 अँड सो ऑन. ठीक आहे. तर इथे फ्रॅक्शन चालणार नाही, होल नंबरमध्येच पॉवर पाहिजे. तर डिग्री ऑफ एक्सप्रेशन काय, जेव्हा आपण व्हेरिएबलला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहितो त्याचे पॉवर काय असतात, होल नंबर असतात. आणि त्याचा सगळ्यात हायेस्ट जो पॉवर आहे, हे महत्त्वाचा वर्ड आहे. पॉवर काय असली पाहिजे, हायेस्ट पॉवर. त्या हायेस्ट पॉवरला आपण काय म्हणणार, डिग्री. तर एक्झाम्पल बघू एकदम सोपं. जसं मी समजा की एक्झाम्पल लिहिलं इथे की माझ्याकडे आहे x² + 7x + 9 हे एक्सप्रेशन आहे. आता बघा इथे व्हेरिएबल काय माझा, एक्सची व्हॅल्यू मला माहिती नाही. तर माझा व्हेरिएबल कुठला आहे, एक्स आहे व्हेरिएबल. इथे एक्सचा पॉवर किती आहे 2.
जिथे एक्स लिहिला आहे इथे एक्सचा पॉवर आहे का नाही, पण इथे एक्सचा पॉवर किती आहे ॲक्च्युली 1. कुठल्याही लक्षात ठेवा, कुठलाही नंबर असो त्याचा पॉवर जर 1 असेल तर तो नंबर तसाच लिहितो आपण. कुठल्याही नंबरचा पॉवर जर आपण 1 लिहिला तो नंबर तसाच लिहितो. ए असू द्या, बी असू द्या, सी असू द्या, तो नंबर तसाच राहतो. जर तुम्ही नंबर पण लिहिला 5चा पॉवर 1 तो पण काय होणार 5च होईल. नेक्स्ट आता तुम्ही डिक्रीजिंग पॉवर म्हटलं इथे 2 होता इथे 1 आला, तर मग इथे काय असायला पाहिजे एक्सचा पॉवर 0. इथे ऑटोमॅटिकली एक्सचा पॉवर 0 असते. आता एक्सचा पॉवर 0 का बरं आला, कारण की कुठल्याही नंबरचा पॉवर 0 किती असते, आन्सर हमेशा 1. तर इथे काय झालं ॲक्च्युली 9 × 1 झालं. बघा काय लिहितो मी 7 एक्सचा पॉवर 1, हा एक्सचा पॉवर 2, एक्सचा पॉवर 1 आणि इथे 9 × 1, 9 × 1. इथे पण बघा शेवटी इक्वेशन काय झालं 9 × 1 किती होणार आहे तेच होईल. हे आणि हे इक्वेशन काय सेम आहे. कुठल्याही नंबरचा पॉवर 0 किती होते 1. हे इंडायसिसच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल, नाही बघितलं असेल तर कमेंट करा, मी त्यावर पण एकदा लेक्चर डिस्कस करेन. सो बेसिकली आता इथे बघा मी काय केलं आहे, ह्या पूर्ण एक्सप्रेशनला कसं अरेंज केलं आहे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एक्स. एक्स काय माझा व्हेरिएबल आहे, कारण की याची व्हॅल्यू मला अजून माहिती नाही. तर जो माझी हायेस्ट पॉवर असेल, इथे हायेस्ट पॉवर किती आहे, इथे 0 होती, इथे 1 आला, इथे 2 आला, ते 2 का झाली माझी हायेस्ट पॉवर. सो देअरफॉर या इक्वेशनची डिग्री किती आहे, सो डिग्री ऑफ एक्सप्रेशन इथे किती झाली 2. डिग्री ऑफ एक्सप्रेशन किती झाली 2. परत एकदा काही एक्झाम्पल घेतो मी. डिग्री ऑफ एक्सप्रेशन किती झालं 2. आणखी एक एक्झाम्पल घेतो. जर सपोज मी आणखी एक इक्वेशन लिहिलं, या इक्वेशनमध्ये परत लिहितो समजा मी आता एक्स प्लस एक्सचा पॉवर 4 प्लस 2. आता इथे बघा परत डिक्रीजिंग पॉवरमध्ये लिहायचं. सगळ्यात जास्त पॉवर कशाचा आहे एक्सचा पॉवर 4 आहे. मग कमी किती झाला एक्सचा पॉवर 1 आणि नंतर 2. आता 2 सिंगल नंबर आहे म्हणजे त्याच्यासोबत एक्सचा पॉवर किती असणार आहे 0. आता ॲक्च्युअलमध्ये लिहिलं तर हे पण डिक्रीजिंग पॉवर आहे, ओके नो प्रॉब्लेम. पण प्रॉब्लेम काय याच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे की बाकीचे पॉवर कुठे गेले. जेव्हा कधी बाकीचे पॉवर दिसत नाही याचा अर्थ त्याला आपण 0 मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, इथे मी लिहितो लागंत की कुठल्याही नंबरला, ठीक आहे, असं कुठल्याही नंबरला मराठी लिहिण्यापेक्षा एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 काय होते हमेशा 0. किंवा कुठल्याही व्हेरिएबलला पण म्हणू शकतो आपण. जर आपण कुठल्याही व्हेरिएबलला कशाने मल्टिप्लाय केलं 0, तर आन्सर काय येणार आहे 0. तर इथे एक्स क्यूब दिसत नाही आहे, एक्सचा स्क्वेअर दिसत नाही आहे, म्हणजे ते काय झाले 0 झाले. 0 झाले म्हणजे काय आपण त्याला काय लिहू शकतो बघा. आता मी थोडंसं मॉडिफाय करतो. एक्सचा पॉवर 4 झाला प्लस इथे एक्सचा पॉवर 3 नव्हता, तिथे काय असेल मग 0 × एक्सचा पॉवर 3 प्लस 0 × एक्सचा पॉवर 2. कारण की इथे 0 0 होता, काही नाही म्हणजे काय 0 आहे ॲडिशनमध्ये, आणि जिथं काही नाही तिथं मल्टिप्लायमध्ये 1 असते. ठीक आहे, तर व्हेरिएबल × 0 काय होणार हा 0च होईल. आता हे लिहिल्यानंतर आपण काय लिहू शकतो एक्सचा पॉवर 1 आपल्याला दिलेला आहे आणि 2 × एक्सचा पॉवर 0 पण आहे. तर बघा आपण काय केलं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये काय लिहिलं आहे याचे एक्सचे पॉवर लिहिले 4 3 2 1 आणि 0. तर जेव्हा आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये केला आहे लिहिलेला आहे इक्वेशन, तर सगळ्यात मोठा पॉवर कोणता आहे एक्सचा पॉवर 4. त्याची डिग्री किती झाली 4 झाली. ठीक आहे, ओके. आता ही गोष्ट फक्त एका व्हेरिएबलसाठी लागू होत नाही, मल्टिपल व्हेरिएबलसाठी पण लागू होते, पण ते थोडंसं आपल्या स्कोपच्या बाहेरचं आहे 10th क्लासच्या, तर आपण त्याच्याकडे फोकस करणार नाही. तर साधी गोष्ट एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही इक्वेशनला डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पॉवरच्या लिहिलं असेल, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो हायस्ट पॉवर तुमच्याकडे असेल त्याला काय म्हणायचं आपण डिग्री ऑफ व्हेरिएबल. आणखी एक लास्ट एक्झाम्पल बघूया. समजा माझ्याकडे फक्त आता आहे एक्स खूप झाला m² प्लस 9. आता हे इक्वेशन आहे. परत तेच इथे mचा स्क्वेअर आहे, तर m व्हेरिएबल आहे माझा, मला माहिती नाही. नंतर इथे स्क्वेअर नंतर mचा पॉवर 1 नाही आला. 1 जर आला नाही याचा अर्थ काय की 1 सोबत व्हेरिएबल जो आहे तो काय झाला असेल 0 झाला असेल. सो 0 टाइम्स mचा पॉवर 1 आणि शेवटी 9 सोबत तर 1 आहे. 1 म्हणजेच काय होते कुठल्याही नंबरचा पॉवर, कुठल्याही व्हेरिएबलचा पॉवर 0. तर परत या केसमध्ये काय केलं आहे आपण डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पॉवर कशाची mची. इथे 2 होता, इथे 1 होता, इथे 0. तर डिग्री ऑफ एक्सप्रेशन किती आहे 2. ठीक आहे, तुम्हाला डिग्री ऑफ एक्सप्रेशन समजलं असेल. आता आपण जो क्वाड्रॅटिक इक्वेशन्सकडे हळूहळू. ठीक आहे, हे झालं तुमचं डिग्री ऑफ एक्सप्रेशन.
आता नेक्स्ट एक्सप्रेशन नंतर आपल्याकडे येते एक फंक्शन आणि फंक्शन नंतर येते इक्वेशन. ओके, आता प्रत्येकाची काही ना काही युजफुलनेस आहे. आता काय युजफुलनेस आहे तर डिग्री ऑफ इक्वेशन आपण समजून घेतलो. आता जाऊ आपण रिलेशन बिटवीन व्हेरिएबल. रिलेशन्स बिटवीन व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्समध्ये काय काय रिलेशन आहेत हे आपल्या कामाची गोष्ट आहे. आता ते ओळखायचं कसं, एकदम सोपं आहे. बिटवीन व्हेरिएबल म्हणजे दोन व्हेरिएबल लागेल. आता मी काय करतो, जसं आपण लास्ट टाइमला तुम्ही लिनियर इक्वेशन बघितलं असेल तिथे मी लिहिलं होतं y इज इक्वल्स टू समजा mx प्लस सी असं काहीतरी इक्वेशन लिहिलं लाईनचं. हे जर तुम्हाला आठवत नसेल तुम्ही असं पण लिहू शकता y इज इक्वल्स टू 3x प्लस 1. आता ज्या वेळेस आपण याचा ग्राफ काढला होता तर आपण काय केलं होतं, एक्सच्या काहीतरी व्हॅल्यूज पुट केल्या होत्या. जसं उदाहरणार्थ ते ग्राफ काढून दाखवतो मी तुम्हाला. इथे एक्सची व्हॅल्यू पुट करणार मी, इथे वायसाठी त्याला सॉल्व करणार आणि नंतर मला काय मिळतो, एक पॉईंट मिळतो. आणि पॉईंट काय असतो माझा एक्स आणि वाय. आणि हा एक्स वाय पॉईंट यूज करून मी काय करणार आहे, एक ग्राफ ड्रॉ करणार आहे. चला एक्झाम्पलसाठी जर समजा मी एक्स इक्वल टू 0 पुट केलं तर हा 0 झाला. 3 इंटू 0 0, 0 प्लस 1 1, तर वाय किती झाला 1, तर मला पॉईंट मिळाला 0,1. जर एक्सची व्हॅल्यू मी 2 पुट केली सो 3 इंटू 2 किती झाला 6, 6 प्लस 1 किती झाला 7, तर मला पॉईंट काय मिळाला 2, 7. जर एक्सची व्हॅल्यू मी -1 पुट केली, तुम्ही काही पुट करू शकता. हे डिसाईड कोण करतोय, आपण डिसाईड करतो. सो 3 इंटू -1 किती झाला -3, -3 प्लस 1 किती होते -2 होते. माझ्याकडे आणखी एक पॉईंट आला -1 -2. आणि नंतर मी या पॉईंटला यूज करून काय केलं होता, ग्राफ ड्रॉ केला होता. काय होता तो, 0 साठी 1 होता, 2 साठी काहीतरी 7 होता आणि -1 साठी काय होता इथे -2. तर जेव्हा मी याला जॉईन केलं तर मला काय मिळाली, ती एक स्ट्रेट लाईन. कारण की इक्वेशन कशाचं आहे, लाईनचं इक्वेशन आहे. ते कुठे शिकलो होतं आपण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये. तुम्ही लास्ट लेक्चर आपले बघू शकता. ठीक आहे, तर इथे आपण बेसिकली केलं काय, इथे मी काय केलं, एक्सची व्हॅल्यू मी स्वतः पुट केली कशामध्ये, ह्या काहीतरी एक्सप्रेशनमध्ये. आणि ते एक्सप्रेशनला मी कशाच्या बरोबर म्हटलं, वायच्या बरोबर. तर जेव्हा एक्सप्रेशनची व्हॅल्यू मला मिळाली त्याला मी वायच्या बरोबर म्हटलं आणि मला काय मिळाले, पॉईंट्स. तर बेसिकली झालं काय, हे वायची व्हॅल्यू कशाच्या भरोशावर आहे, एक्सच्या भरोशावर आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की वन व्हॅल्यू किंवा वन व्हेरिएबल इज रिलेटेड टू अनअदर, याचा अर्थ काय की एक व्हॅल्यू, एक जो व्हेरिएबल आहे तो दुसऱ्या व्हॅल्यूवर डिपेंड होते. ठीक आहे, लॉजिक समजलं असेल. मी इथे काहीतरी लिहितो आता ह्याच गोष्टी परत. ठीक आहे, काय लिहिणार तर बघा, रिलेशन बिटवीन व्हेरिएबल काय असेल की वेन वन व्हेरिएबल, इथे वनच यूज करतो मी, वेन वन व्हेरिएबल डिपेंड ऑन अनदर व्हेरिएबल. एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल काय होतं आता, डिपेंड करते. कशासाठी, व्हॅल्यूसाठी. त्याला आपण काय म्हणू, देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड रिलेशन. नॉर्मली रिलेशन किंवा फंक्शन आपण वर्ड यूज करू शकता, पण आपण आपल्या कामासाठी काय यूज करू, फक्त रिलेशन वर्ड यूज करू. एक्झाम्पल आपल्यासोबत आहे की y इज इक्वल्स टू 3x प्लस समजा 1 केला होता आपण. इथे काय, y डिपेंड्स ऑन x. ठीक आहे, परत एकदा आपण लिहू शकतो. तर समजा y इक्वल टू मी x² प्लस 4 लिहिला, तर इथे पण काय होणार, y डिपेंड्स ऑन x. सेम लॉजिक. ठीक आहे, जर तुम्ही झेडच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर झेड इज इक्वल्स टू समजा 3p इज इक्वल्स टू 7. इथे काय म्हणू, झेड डिपेंड करते कशावर, पीवर डिपेंड करते. तर आपल्याकडे काय असतात, दोन गोष्टी असतात की एक y इक्वल्स टू काहीतरी आहे सध्या या केसमध्ये, इथे एक्सचं एक्सप्रेशन असते. काय असते, एक्सचं एक्सप्रेशन. बघा काय लिहितो मी, बरोबर मी पूर्ण लिहित नाही आहे डिटेलमध्ये, मी फक्त एक तुम्हाला आयडिया देत आहे की वायची जी व्हॅल्यू आहे ती आता काय एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिल्या जाते. तर कसं लिहू शकतो, एक्झाम्पलसाठी हे आपल्याकडे एक्झाम्पल आहे, हे आपल्याकडे एक्झाम्पल आहे. तुम्ही लिनियर लिहू शकता, क्वाड्रॅटिक लिहू शकता, स्क्वेअरमध्ये क्युबिक लिहू शकता, 2 व्हेरिएबलमध्ये लिहू शकता का, बिलकुल लिहू शकता. पण सध्या आपण एका व्हेरिएबलची गोष्ट करतो. सो वायचं काय आहे, एक्सप्रेशन आपण कशामध्ये लिहिलं आहे, एक्समध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, आता एक्सप्रेशन काय राहू शकते, लिनियर राहू शकते. जसं 3x प्लस 1 याला आपण लिनियर एक्सप्रेशन म्हणतो. ठीक आहे,
किंवा आपण याला 3x² प्लस 2x प्लस 1 याला क्वाड्रॅटिक म्हणतो. ठीक आहे. जर तुम्हाला हे नाही आवडलं तुम्ही क्युबिक पण लिहू शकता. x³ प्लस 7x प्लस 4 हे काय झालं, क्युबिक झालं. सो बेसिकली जेव्हा एक व्हॅल्यू एक व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलवर डिपेंड करते आपण त्याला काय म्हणू, रिलेशन. सो y इज इक्वल्स टू, आता रिलेशनला एक फंक्शन शब्द पण यूज केला जाते अल्टरनेटिव्हली, पण फंक्शन आणि रिलेशनला थोडंसं वेगळं कसं करायचं ते तुम्ही 11th क्लासमध्ये शिकणार. पण बेसिकली सध्या आपण काय लिहिणार आहे की y इज अ फंक्शन ऑफ x, फक्त जर समजासाठी फंक्शन ऑफ x, कारण की हा वायची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते, एक्सवर डिपेंड करते. तर वायला आपण असं लिहिणार y इज अ फंक्शन ऑफ x किंवा रिलेशन ऑफ x, दोनपैकी एक तुम्ही काही यूज करू शकता. मग आता याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण शिकलो त्या मेन्शन करू. काय मेन्शन केलं आहे की y काय डिपेंड करते कशावर, एक्सवर. जी व्हॅल्यू डिपेंड करते त्याला आपण म्हणणार आहे इट इज अ डिपेंडंट व्हेरिएबल, कारण की हा व्हेरिएबल पण आहे आणि तो डिपेंड पण करते कशावर, एक्सवर. एक्स कशावर डिपेंड करते काय नाही करत, त्याला आपण काय म्हणणार आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. जो डिपेंड करत नाही त्याला काय म्हणणार आपण, इंडिपेंडंट व्हेरिएबल. किती इझी आहे, एक असते डिपेंडंट एक असते इंडिपेंडंट व्हेरिएबल. जेव्हा कधी आपण एखाद्या व्हेरिएबलला दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये म्हणतो तेव्हा आपण एक वर्ड यूज करतो, त्याला म्हणतो रिलेशन किंवा फंक्शन. तर आपण काय म्हणतो, रिलेशन किंवा फंक्शन. तर हे झालं आपलं रिलेशन किंवा फंक्शन. ठीक आहे. आता आपण जाऊ इक्वेशनकडे. रिलेशन फंक्शनच्या समोर आता नंतर आपल्याकडे वर्ड आलं सगळ्यात महत्त्वाचा, ज्याचं नाव आहे इक्वेशन. प्रत्येकाचा काही ना काही यूज आहे. तर इक्वेशन कशाला म्हणायचं, ते डेफिनेशन मी लिहितो. वेन डेफिनेशन का स्टँडर्ड आहे का, असं काही स्टँडर्ड नाही आहे. मी अशी डेफिनेशन लिहितोय जे मला सांगायला सोपी जाईल आणि तुम्हाला समजायला पण सोपी जाईल. तुम्ही जर म्हणाल सर आमच्या बुकमध्ये इक्वेशनची दुसरी डेफिनेशन दिली आहे, एक्सप्रेशनची दुसरी डेफिनेशन दिली आहे, ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला पाहिजे की आपण कुठल्या ठिकाणी कुठला वर्ड यूज करायचा आणि का बरं यूज करतो. ठीक आहे. तर इक्वेशनसाठी वेन रिलेशन टेक्स अ व्हॅल्यू, आता कुठली व्हॅल्यू, याला आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू म्हणू शकतो. एक्झॅक्ट म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. जेव्हा त्याला एक्झॅक्टली काहीतरी व्हॅल्यू भेटते तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, इक्वेशन. एक्झाम्पलसाठी आता इथे एक्झाम्पल महत्त्वाचे आहे. जसं x² प्लस 2 ठीक आहे इक्वल्स टू 6. आता हे जे एक्सप्रेशन होतं माझं, त्या एक्सप्रेशनला व्हॅल्यू भेटली. किती भेटली, 6. हे काय झालं, त्याची व्हॅल्यू झाली. हे बदलणार आहे काय, कधीच नाही बदलणार. ती व्हॅल्यू काय एक्झॅक्ट आहे किंवा त्याला आपण फिक्स्ड व्हॅल्यू पण म्हणू शकतो. ही व्हॅल्यू कधीच बदलत नाही. आणखी तुम्ही लिहा x² प्लस 9x मायनस 10 इक्वल्स टू समजा 15 जरी आपण केलं काही प्रॉब्लेम नाही, कारण की 15 इकडे घेऊन या किंवा 10 तिकडे घेऊन जा, तुम्हाला काय मिळालं, हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे एक्सप्रेशनला तुम्हाला काय मिळालं, एक व्हॅल्यू मिळाली. एक्सप्रेशनला तुम्हाला काय मिळाली, एक व्हॅल्यू मिळाली. जेव्हा तुम्ही एका एक्सप्रेशनला व्हॅल्यू देता ते व्हॅल्यू काय होत आहे, ह्या इक्वेशनच्या बरोबर होत आहे. सॉरी इक्वेशन नाही, एक्सप्रेशनच्या बरोबर होत आहे. ही जी व्हॅल्यू आहे 15 ही या एक्सप्रेशनच्या बरोबर आहे. तर जेव्हा बरोबर हा शब्द येतो तेव्हा आपण काय म्हणतो की ह्या दोन गोष्टी काय इक्वेट आहे. इक्वेट आहे म्हणजे काय, इक्वेशनमध्ये आहे. आता हे काय झालं, याला आपण नाव आठवतं तुम्हाला, याला आपण काय म्हणतो, इक्वल टू म्हणतो ना, इक्वल टू शब्द वापरतो ना. म्हणून हे काय झालं, हे एक्सप्रेशन, हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन इज इक्वल टू समथिंग व्हॅल्यू. तेव्हा जेव्हा आपण इक्वल टू म्हणतो आपण तेव्हाच का म्हणणार आहे, इट इज ॲन इक्वेशन. इट इज ॲन इक्वेशन. तर मग बघा आपल्याकडे जे आहे, मी आता परत एकदा लिहितो हीच गोष्ट जी लिहिली आहे इथे की 3x² प्लस 9x. आता हा 15 न लिहिता दुसरं काहीतरी एक साधा यूज करतो. समजा 3x² प्लस x मायनस 9 इक्वल्स टू y. ठीक आहे. आता परत आणखी एक लिहिता सेम गोष्ट की 3x² प्लस x मायनस 9 इक्वल टू 0. आता दोन गोष्टीमध्ये फरक काय आहे, हे सगळं आपण कन्सेप्ट बघितलं आहे. आता दोघात फरक काय ते एकदम बारीकाने समजून घ्या. दोघाचा प्रत्येकाचा डिफरंट यूज आहे. ही गोष्ट काय आहे, याला आपण काय म्हणतो, दिस इज युअर एक्सप्रेशन की रिलेशन की फंक्शन, नॉट एक्सप्रेशन. हे काय एक रिलेशन आहे, हे काय एक रिलेशन आहे, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, इट इज अ फंक्शन. सध्याच्या वर्डसाठी आपल्याला काय, इट इज अ फंक्शन. बरोबर फंक्शन आहे, कारण की फंक्शनमध्ये
इक्वल टू काय असते व्हेरिएबल असतो या फंक्शनमध्ये. ह्या एक्सप्रेशनच्या इक्वल टू काय झाला व्हेरिएबल. वाय पण काय व्हेरिएबल आहे. तुम्ही एक्सची व्हॅल्यू बदला वायची व्हॅल्यू बदलणार आहे. एक्सची व्हॅल्यू बदला वायची व्हॅल्यू बदला. तर हे काय झालं एक फंक्शन झालं. फंक्शनचा यूज काय असते. फंक्शनचा यूज कशासाठी असते आपल्याला सध्या ग्राफ काढायसाठी. फंक्शनचा यूज काय आपल्यासाठी सध्या ग्राफ काढायला. मग दुसरी गोष्ट खाली खाली काय झालं तर हे काय झालं आता आपलं इक्वेशन. हे काय झालं आपलं इक्वेशन. ठीक आहे इक्वेशन झालं. मग याचा यूज काय आता दोघांनी कम्पेअर करा. दोघांना जर तुम्ही कम्पेअर करणार तर बघा राईट साईडला काय वाय आहे आणि राईट साईडला काय 0 म्हणजे वायची व्हॅल्यू किती झाली आहे इथे 0. तर इक्वेशनमध्ये जो काही तुमचा व्हेरिएबल असेल त्या कुठला व्हेरिएबल दुसऱ्या नंबरचा व्हेरिएबल ते लिहितो सेकंड व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू किती होते 0. या केसमध्ये किती झालते y इक्वल टू 0. खूप इम्पॉर्टंट आहे की जेव्हा आपण एखाद्या इक्वेशनला इक्वल टू 0 करतो त्या ठिकाणी वायची व्हॅल्यू किती होते 0. आणि जर वायची व्हॅल्यू 0 होत असेल आणि तुम्हाला जर ग्राफ आठवत असेल तर ग्राफमध्ये वायची व्हॅल्यू 0 कुठं असते एक्स ॲक्सिसवर. आता दोन्ही गोष्टी जर आपण कंबाईन केल्या खूप महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी जर आपण कंबाईन केल्या तर काय बघा मी काय लिहितो आता वेन अ ग्राफ. आता ग्राफ कोण देते फंक्शन देते. सो वेन अ ग्राफ कट्स एक्स ॲक्सिस. कशाला कट करते एक्स ॲक्सिसला. आता ग्राफ जर एक्स ॲक्सिसला कट करत असेल त्याचा अर्थ काय एक्स ॲक्सिसला कट करते म्हणजे एक्स ॲक्सिसवर ग्राफ पोहोचला आपला. तर एक्स ॲक्सिसवर आपला ग्राफ पोहोचला तिथे वाय काय असते 0. ॲट दॅट पॉइंट the value of y is 0 किंवा त्याला काय म्हणू आपण y इक्वल टू 0. हे खूप महत्त्वाचं आहे. समोर जाऊन याचा आपण यूज बघू. आता एक्झाम्पल जर डायग्राम साईडला काढायची असेल समजा ही माझी एक्स ॲक्सिस आहे इथे कुठेतरी माझी वाय ॲक्सिस आहे आणि मी एक समजा असं काहीतरी ग्राफ काढला. आता हा जो ग्राफ काढला आहे हा ग्राफ कशाचा असणार आहे फंक्शनचा. हा ग्राफ कशाचा आहे y इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ एक्सचा ग्राफ आहे. पण हे जे 2 पॉईंट भेटले कारण की इथे काय आणि इथे काय या 2 पॉईंटसाठी मला काय मिळालं y इक्वल टू 0 मिळालं. का कारण की 2 पॉईंट कुठे कट करताय ग्राफला एक्स ॲक्सिसवर कट करताय आणि एक्स ॲक्सिसवर कट करत आहे म्हणजे एक इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू किती झाली आहे 0 झाली आहे. आता तुम्ही म्हणा राईट साईडला इक्वेशनला काही व्हॅल्यू देऊ शकतो का बिलकुल. बघा इथे आपण -10 आणि इथे 15 केलं आहे. तुम्ही याला लेफ्ट साईडला घेऊन या. याला जर तुम्ही लेफ्ट साईडला घेऊन आले मी इथे पण आणखी लिहून दाखवतो एकदा की जर सपोज तुम्ही याला लेफ्ट साईडला घेऊन आले हा काय होणार मायनस होईल. तुम्हाला इक्वेशन कशामध्ये चेंज होईल आता आहे 3x² + 9x -10 आणि -15 तो झाला -25 इक्वल टू 0. बघा राईट साईडला किती आलं 0. तर राईट साईडला तुम्ही जर फिक्स व्हॅल्यू लिहिली तरी ते काय बनते एक 0 बनते. 0 बनलं म्हणजे काय झालं एक इक्वेशन झालं. तर इक्वेशनसाठी कंडिशन काय की राईट हँड साईडला काय होणार आहे 0 किंवा एक फिक्स्ड व्हॅल्यू. तर तुम्हाला बेसिक आयडिया समजली असेल तर आपल्याकडे काय काय आहे. आपल्याकडे काय आहे सगळ्यात पहिले आपण इक्वेशन्सच्या आधी पॉलिनॉमियल बघितलं आहे. तिथे मोनोनॉमियल बायनॉमियल ट्रायनॉमियल आणि सो ऑन खूप सारे पॉलिनॉमियल असतात. नंतर आपण बघितलं की एक्सप्रेशन काय असते. नंतर डिग्री ऑफ एक्सप्रेशन काय आहे. डिग्री नंतर आपण एक्सप्रेशनला रिलेशन आणि फंक्शनमध्ये कसं कम्पेअर करायचं की हे रिलेशन आहे हे फंक्शन आहे. रिलेशन बिटवीन व्हेरिएबल काय असते कोण कशाला डिपेंड करते कोण डिपेंड करत नाही. त्या बेसिसवर आपल्याकडे 2 व्हेरिएबल आले एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. आणि त्या एक्सप्रेशन आणि रिलेशनला गेल्यानंतर यूज केल्यानंतर जेव्हा आपण तिथे लिहितो की 1 व्हेरिएबल इज इक्वल्स टू सम फिक्स्ड व्हॅल्यू y इक्वल टू काहीतरी फिक्स्ड व्हॅल्यू केली तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं इक्वेशन कारण की ते इक्वल टू समथिंग आहे. जर इक्वेशन आपल्याला भेटलं तर इक्वेशनमध्ये आपल्याकडे 2 केस आहे साध्या गोष्टी की जर आपण त्याला इक्वल टू y ठेवलं जो व्हेरिएबलच्या बरोबर आहे त्याला ग्राफ मिळतो आणि जर आपण त्याला इक्वल टू काही व्हॅल्यू ठेवली किंवा 0 ठेवलं तर आपल्याला काय मिळते एक इक्वेशन मिळते. आणि त्या इक्वेशनची खासियत काय की त्या इक्वेशनला ग्राफ कुठे कट करतो एक्स ॲक्सिसवर कट करतो आणि त्या ठिकाणी काय असते y इक्वल टू 0 असते. ठीक आहे. तर तुम्हाला बेसिक समजलं असेल तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्ट करू. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण त्यावर डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय टेक केअर.